नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ मनगटे ज्ञान संस्कार कोचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्याला बघायचं आहे समांतर रेषा व छेदिका। NMMसाठी काही अशा पद्धतीनं गणित विचारतात, तर समांतर रेषा आणि छेदिका त्याच्यावर आधारित आपण आज गणित बघणार आहोत। बघा प्रश्न पहिला, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांच्या किती जोड्या एकरूप असतात। आता काय विचारलं बघा प्रश्न, दोन समांतर रेषांना, समजा ह्या दोन समांतर रेषा आहे। आता या दोन असं आपण समजूया समांतर रेषा आहे ए आणि बी, तर त्यांना एका छेदिकेने छेदले। आपण असं समजूया एल ही छेदिका आहे, या छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांच्या किती जोड्या एकरूप असतात। आता होणाऱ्या संगत कोनाच्या जोड्या किती बघा, ही एक जोडी, त्यानंतर दुसरी जोडी, ही तिसरी जोडी आणि ही चौथी जोडी संगत कोनाची आहे बघा। तर अशा एकूण 4 संगत कोनांच्या जोड्या तयार होत आहे आणि त्या चारही एकरूप असतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 की 4 जोड्या एकरूप असतात। त्यातला प्रश्न दुसरा बघा, रेषा एल व रेषा एम आणि त्यांची रेषा पी आहे, इथं काय पाहिजे आपल्याला, छेदिका त्यांची छेदिका पी आहे, तर व्युत्क्रम कोनाच्या किती जोड्या तयार होतील। काय दिलेला आहे प्रश्न, त्यानुसार आपण एक रफ आकृती काढून घेऊया। रेषा एल समांतर एम, ही रेषा एल आहे आणि ही एम आहे। आता त्यांची छेदिका पी, आता ही छेदिका धरूया आपण पी आहे, तर व्युत्क्रम कोनाच्या किती जोड्या तयार होतील। व्युत्क्रम कोनाच्या आता विचारलं नाही, व्युत्क्रम कोनाच्या विचारलं म्हटल्यावर व्युत्क्रम कोनाच्या बघा, हा कोन आणि हा कोन व्युत्क्रम कोन आहे। मग अशा व्युत्क्रम कोनाच्या किती जोड्या तयार होतील, तर व्युत्क्रम कोनाच्या अशा 2 जोड्या त्या ठिकाणी तयार होतील। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3, रेषा पी समांतर रेषा क्यू, पी आणि क्यू या समांतर आहे, त्यांची छेदिका एम आहे बघा। त्यांची जी छेदिका आहे, तर ही छेदिका एम आहे, तर वायची किंमत किती। आता बघा या ठिकाणी आपल्याला दोन समांतर रेषेवर छेदिकेमुळे तयार होणारे हे दोन कोनांचे माप दिलेले, दोन्ही कोन जर बघितले आपण तर ते व्युत्क्रम कोन आहे, आंतरव्युत्क्रम कोन आहे आणि आंतरव्युत्क्रम कोन हे एकरूप असतात हे आपल्याला माहिती आहे। म्हणून आपल्याला वायची किंमत काढायची, या ठिकाणी जे 4y + 5 आणि 2y + 55 हे जे आहे, तर ह्यातली वायची किंमत काय असेल, तर समीकरण तयार करावं लागेल, 4y + 5 बरोबर 2y + 55। आता या ठिकाणी आपण दोघांना बरोबरीत का लिहिलं, तर आंतरव्युत्क्रम कोन एकरूप असतात म्हणून। मग ह्याला आपण सॉल्व करू, हा 2y इकडच्या उजव्या बाजूचा 2y आणि डाव्या बाजूचा 2y वजा करू, इतर येईल 2y + 5 बरोबर इकडचा 2y आपण केला, इतर येईल 55। हा 5 इकडं अधिक आहे, त्याला उजव्या बाजूला पाठवा, 55 - 5 होईल, इतर येईल 2y, 2y बरोबर 55 मधून 5 गेले, बाकी उरतात 50। आता हे 2 इकडं y सोबत गुणाकारात आहे, त्याला आपण उजव्या साईडला पाठवू, y बरोबर 50/2, y बरोबर 50/2, तर y बरोबर बे दुने 4, बाकी उरतात 1, बे पंच 10। वायची किंमत आली बघा 25, वायची किंमत 25 पर्याय क्रमांक आपल्याला या ठिकाणी पाहिला, तर पहिला पर्याय या ठिकाणी दिसतोय। वायची किंमत 25 कशी आली ते समजलं असेल। आता कधी कधी ते आपल्याला ह्या कोनाचीच किंमत विचारतात, तर मग इथं आपल्याला वायच्या जागी 25 दुने 50 अधिक 55 बरोबरची किंमत येईल, ती ह्या कोनाची किंमत आली असती। पण या ठिकाणी आपल्याला फक्त वायची किंमत विचारल्यामुळे आपण ती वायची कॅल्क्युलेट केली बघा। आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, रेषा x समांतर रेषा y, x आणि y ह्या दोन समांतर रेषा आहेत बघा, व त्यांची छेदिका रेषा n आहे। त्यांची छेदिका ही जी रेषा आहे ती n आहे, तर a ची किंमत किती, या ठिकाणी a दिलेलं आहे। आता इथं हा 2a आणि 4a
तर ह्या दोन समांतर रेषेवर छेदिकेमुळे तयार होणारे हे जे दोन कोन दिसत आहे तर ते आंतरकोन आहे आणि आंतरकोन हे पूरक कोन असतात त्यांच्या गुणधर्मानुसार. म्हणून 2a अधिक 4a बरोबर 180. 2a अधिक 4a 6a बरोबर 180. 6 गुणाकारातले भागाकारात पाठवा. a बरोबर 180 भागिले 6. मित्रांनो 6 ने 180ला भाग द्या. 6 त्रिक 18 6 0 0. a ची किंमत आली 30. आपल्याला विचारलं होतं a ची किंमत किती, तर पर्याय क्रमांक 3 दिसतोय बघा, a ची किंमत 30. प्रश्न 5वा विचारला बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते. असत्य विचारलं म्हणून लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस आपल्याला सत्य हे उत्तर आपण शोधतो. पहिलंच उत्तर एखाद्या वेळेस किंवा दुसरं सत्य असतं त्याला आपण राईट करतो. तर समजून घ्या प्रश्न काय विचारला, असत्य विधान कोणते. मग मिळणाऱ्या पहिला पर्याय, मिळणाऱ्या संगत कोनांच्या जोड्या या एकरूप असतात. दोन समांतर रेषामुळे, जसं की ह्या दोन समांतर रेषा आहे आणि यांच्यावर एका छेदिकेमुळे जे की आपल्याला कोन तयार होतात त्यांच्याविषयी आपल्याला माहिती दिलेली. मिळणाऱ्या संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतात. तर बघा, हा संगत कोन आहे, हा संगत कोन आहे. दोन्ही समांतर रेषांवर छेदिकेमुळे संगत कोन तयार होत असतील तर ते एकरूप असतात. म्हणून हे विधान बरोबर आहे, सत्य. दुसरं विधान बघा, आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांचे पूरक कोन असतात. आंतरकोन, आता जसं की हा एक आणि हा दोन्ही एकमेकांचे आंतरकोन आहे आणि आत्ताच अगोदरच्या उदाहरणात पण आपण पाहिलं कोन एकमेकांचे पूरक कोन असतात. म्हणून दुसरा पर्याय सुद्धा सत्य आहे. तिसरा पर्याय बघा, आंतरव्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन हे एकरूप असतात. आंतरव्युत्क्रम कोनाच्या, जसं की आता हा एक कोन आहे आणि हा एक कोन आहे, दोन्ही आंतरव्युत्क्रम कोन आहे, त्याच्या प्रत्येक जोडीतील कोन हे एकरूप असतात. तर ते एकरूप असतातच, म्हणून हे सुद्धा सत्य आहे. चौथा पर्याय बघा, व्युत्क्रम कोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन हे परस्परांचे पूरक असतात. व्युत्क्रम कोनाच्या, जसं की हे दोघं व्युत्क्रम कोन आहे, प्रत्येक जोडीतील कोन हे परस्परांचे पूरक कोन नसतात, ते एकरूप असतात, पूरक कोन होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा असत्य आहे. प्रश्न क्रमांक 7 समजून घ्या. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनांच्या एका जोडीतील कोनाचे माप 2x आणि 3x असेल तर त्या कोनांची मापे कोणती. जसं काय विचारलं बघा, दोन समांतर रेषांवर एका छेदिकेमुळे तयार होणारे आंतरकोनाचे माप, एकाचं आहे 2x आणि एकाचं आहे 3x, तर त्या कोनाची मापे किती असं विचारलं. कोनाची मापे विचारलं म्हणून आता आपण 1चं माप काढून मग ह्या 2नं त्याला मल्टिप्लाय करू. काय म्हणलेलं आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनांच्या एका जोडीतील कोनाचे माप 2x आणि 3x आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपल्याला 1ची किंमत काढावं लागेल. मग 2x अधिक 3x, 2x आणि 3xची बेरीज, हे दोन्ही आंतरकोन असल्या कारणानं आंतरकोन पूरक कोन असतात. बरोबर 180. 2x आणि 3x 5x बरोबर 180. 5 भागाकारात पाठवा. 180 भागिले 5. x बरोबर 5 त्रिक 15, बाकी उरतात 3, 5 सक 30. एकची किंमत आली आता आपल्याला 36. आपल्याला काय विचारलेलं आहे गणितवाल्यांनी की त्या कोनांची मापे कोणती. एक कोन आहे 2x, म्हणून 2 गुणिले 1ची किंमत ठेवा 36. 2 सक 12, 2 त्रिक 6 आणि 1 7. एक कोन आहे 72 आणि दुसऱ्या कोनाचं माप आहे 3x. 3 गुणिले x, मग 3 गुणिले 1ची किंमत काय 36. 1ची किंमत 36 असल्यामुळे ती इथं ठेवा आणि गुणाकार करा. 3 सक 18, हातच्याले 1, 3 त्रिक 9 1 10, 108. बघा, त्यातला एक कोन आहे 72 आणि दुसरा 108. असा पर्याय शोधा. बघा, पर्याय क्रमांक 1 की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनांच्या जोडीतील कोनांचे माप 2x आणि 3x होते, तर त्या कोनांची मापे आली मित्रांनो 72 आणि 108.
पुढचा प्रश्न बघा, दोन समांतर रेषा परस्परांना किती बिंदूत छेदतात? आता दोन समांतर रेषा परस्परांना छेदतील का? त्याची व्याख्याच काय? ज्या दोन रेषा परस्परांना छेदत नसतात तर त्या समांतर असतात, मग त्या छेदणारच नाही, तर म्हणून असा पर्याय काय? 0. दोन समांतर रेषा परस्परांना छेदत नसतात, त्या कितीही बिंदूत छेदणार नाही, म्हणून त्याचा पर्याय 1, 0. पुढचा प्रश्न बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता टिंबटिंब कोन तयार होतात. आता दोन समांतर रेषा आहे, त्यांना एका छेदिकेने जर छेदले असता किती कोन तयार होतात हे विचारलं आपल्याला. तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8, तर असे 8 कोन तयार होत असतात, म्हणून पर्याय क्रमांक 1, 8 कोन तयार होतात. बऱ्याच वेळा असे सोपे प्रश्न आपल्याला उमगायला वेळ लागतो किंवा मग वेळेवरती समजत नाही, त्याच्यामुळे अशा ह्या ज्या गोष्टी आहेत थेअरीसारख्या, तर त्या लक्षातच ठेवायच्या आहे नेहमी. प्रश्न 10वा बघा, या चॅप्टरमधला शेवटचा प्रश्न बघू आता आपण. आकृतीत रेषा L समांतर रेषा M यांची छेदिका N, तर 1 ची किंमत किती? बघा, आकृतीत काय दिलेलं आहे? L आणि M ह्या दोन समांतर रेषा आहे, त्यांची छेदिका N आहे. तर आपल्याला 1 ची किंमत काढायची. x कुठे येते? बघा, 13x आणि हा 50. 13x कोन आणि 50 कोन हे एकमेकांचे आंतरकोन आहे. आंतरकोन पूरक कोन असतात हे आपल्याला माहिती, म्हणून बघा 50 अधिक 13x बरोबर 180. या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 याच्यासाठी येते की हे दोन कोन एकमेकांचे पूरक कोन असतात. आंतरकोन म्हणजे समांतर रेषेवर एका छेदिकेमुळे तयार होणारे आंतरकोनांचे माप 180 असते किंवा ते दोन कोन पूरक असतात. हे 50 इकडे अधिक आहे, तिकडे उजव्या साईडला पाठवूया आपण. 13x बरोबर 180 वजा 50. 13x बरोबर 180 मधून 50 जर गेले तर मित्रांनो 130. हे 13 इकडं 1 सोबत गुणाकारात आहे, त्यांना आपण उजव्या बाजूला घेऊया. x बरोबर 130 भागिले 13. x बरोबर 13 1 13, 13 0 0. आपल्याला विचारली होती 1 ची किंमत. जर कोणाची विचारली असती तर 13 गुणिले 1 ची किंमत जी आली ती 10 आहे, म्हणजे किती आली असती? बघा, 13 गुणिले x म्हणजे 10. 130 हा कोण आला असता. बघा, हा 130 आणि हा 50 किती झाले? 180 पूरक असतात ते म्हणून. पण आपल्याला हे न विचारता फक्त 1 ची किंमत विचारली, म्हणून आपण 1 ची किंमत आपली आली बघा 10. पर्याय दिसतोय आपल्याला 2. या पद्धतीनं मित्रांनो समांतर रेषा आणि छेदिकेमुळे तयार होणाऱ्या समांतर रेषा व छेदिका ह्या चॅप्टरवर आपण 10 प्रश्न बघितले. याचा तुम्ही व्यवस्थित सराव करा. अजून दुसऱ्या पुस्तकांमधून असे उदाहरणं घ्या आणि सॉल्व करा, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. धन्यवाद मित्रांनो.